नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद. पडद्यामागचा कलाकार या आपल्या कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जी आदिवासी समाजासाठी तळमळीने आज कार्य करते आणि त्यांना घडवण्यासाठी जी संघटना आहे ती संघटना म्हणजे भूमिसेना आदिवासी एकता परिषद. आपल्यासोबत आहेत भूमिसेना आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाभर अगदी सक्रियपणे कार्य करणारे कार्यकर्ते परशुराम चावरे साहेब. साहेब नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. जोहार जिंदाबाद. जोहार जिंदाबाद. संघटन किंवा संघटना ह्याच्यामध्ये हा कार्यकर्ता कसा तयार झाला, किंवा तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा सुरुवात तुमच्या आयुष्याची झाली, तुमच्या नेमकं संघटनेमध्ये काम करायचं ह्या गोष्टीची सुरुवात कशी झाली? संघटनेमध्ये काम करायचं झालं तर माझे रमेश भाऊ माझ्यापेक्षा मोठे, म्हणजे आम्ही 3 भाऊ. ते माझगाव डॉकला कालुराम काकाच्या माध्यमातून ते माझगाव डॉकला नोकरीवर लावलं. बरोबर. रमेश वडील हे संघटनेचे कार्यकर्ते. अच्छा. जेव्हा मीटिंग असेल तेव्हा आई वडील हे दोघे पण जायचे. अरे वा. चालत जायचे. त्यांना वाहन वगैरे काही गाड्या घोड्या पहिल्यांदा नव्हत्या. त्याच्यानंतर माझगाव डॉकला वडील संघटनेचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते होते एक मेंबर म्हणून. मग काकांच्या माध्यमातून मग तुमचा मुलगा शिकलेला आहे, माझगाव डॉकला अमुक अमुक या नोकऱ्या आहेत, म्हणजे लागू शकतात. मग वडिलांनी सांगितलं की माझा हे मुलगा आहे, म्हणजे तो माझ्यापेक्षा मोठा रमेश, तो माझगाव डॉकला मग काकाच्या माध्यमातून तो नोकरीला लागला. आणि नोकरीला लागत असताना मग रविवारी तो मीटिंगला जायचा. जामखेडला. काका घरी यायचे. मग दादाच्या जोडीला, वडिलांच्या जोडीला मी पण कधी कधी मी जायचो. हे संघटनेचं जे बीज आहे ते तुम्हाला लहानपणातच काकाच्या सानिध्यात तुमच्या डोक्यामध्ये ते पेरत गेलेले आहे. 100%. त्यावेळेस तुमचे वडील आणि तुमचे भाऊ जे होते ते संघटनेमध्ये सक्रिय होते आणि त्यामुळे तुम्हाला ती लहानपणापासूनच संघटनेची आवड निर्माण व्हायला लागली, असं सांगायला हरकत नाही. सर, मला अजून एक सांगा की आताच आपले निसर्गवासी काळूराम काका दोदडे 2 ते 3 महिने झालेले आहेत त्यांना आपल्यातनं जाऊन. खूपच मोठं आभाळ कोसळलेलं होतं पूर्ण जिल्ह्यावरती, कारण की काळूराम काकांचं जे कार्य आहे ते अगदी म्हणजे त्याला कोणत्याही भाषेमध्ये मोजमाप नाहीये, इतकं मोठं अफाट कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांचं आज आदराने पूर्ण फक्त पालघर जिल्हा नाही, महाराष्ट्र नाही, तर त्या काळूराम काकांचं, आपल्या काळूराम काकांचं नाव जे आहे ते पूर्ण भारतभर आदराने घेतलं जातं. पण कुठेतरी काळूराम काका गेल्यानंतर अशी एक समाजामध्ये किंवा अशी एक ह्याच्यामध्ये सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की काळूराम काका तर आता नाही आहेत आपल्यामध्ये, मग भूमिसेना संपली का? अजिबात नाही. हे जर कोणी बोलत असेल तर हे चुकीचं आहे. काकाने जो कार्यकर्त्यामध्ये, प्रत्येक कार्यकर्त्याच्या नसामध्ये, रक्तामध्ये काकांचे विचार भरलेले आहेत. बरोबर. आणि त्याच उद्देशाने मी संघटनेकडे जाताना, भाऊच्या जोडीला जात असताना काकाच्या मी मिटिंगही बघायचो. काकाच्या खाक्यामध्ये ढोपटं असायचं आणि पायी प्रवास करायचे. बरोबर. काही याच्यामध्ये मी सपाळ्याला त्यांना एक छोटस हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये ते सपाळ्यावरून असे ते यायचे, म्हणजे आमच्या तांदूळवाडी वगैरे, लालठाणे असेल, खडकोली वसरे असेल, मग ते सपाळ्याला जायचे. बरोबर. सपाळ्याला जात असताना मग एक छोटस हॉटेल असायचं, त्या हॉटेलमध्ये काकाच्या जोडीला सक्रिय कार्यकर्ते, निसर्गवासी ते जीवन सेलार म्हणून ते होते, काकाचे खांद्याला खांदा लावून. बरोबर. त्याच्यानंतर गजानन पागी होते, त्याच्यानंतर कृष्णा कांबळे, त्याच्यानंतर आमचे तांदूळवाडीचे रामा कवळी होते, बापू बरड होते, चंद्रकांत बरफ होते, म्हणजे अनेक कार्यकर्ते, सोनावेचे सदू गोवारी होते, उचावलीचा नवशा गवते होते. बरोबर. म्हणजे खूप कार्यकर्ते असे. त्याच्यानंतर कपाशावाले जे असतील, कपाशाचे मोठे कार्यकर्ते होते. बरोबर. तर मग ते असे तिकडे जमायचे थोडे. तर जमल्यानंतर मग ते कधी कधी असे हळूहळू मीटिंग वगैरे ते जायचो, बघायचो. याच्यामध्ये मी काय बोलायचो नाही, पण त्यांच्या जोडीला असायचो, कधी थोडा वेळ थांबायचो. मग यांची जास्त बोलणं झालं, नंतर मग कंटाळा आला का मग कुठेतरी जायचो, पण परत येऊ नये यांच्या, मग काय करतात नक्की. बरोबर. यांच्याकडून तर शिकणं पण आहे, काय बरोबर करतात का, आणि आपण कुठे काय करतो का. वाईट कंडिशन मध्ये आम्ही जेव्हा होतो ना, तेव्हा एक रेतीचा व्यवसाय आला. मी काकाचं बोलतोच, परंतु रेतीचा व्यवसाय काकाच्या माध्यमातून आला. पेस्ट इंडिया कंपनी फार मोठी होती,
आणि पेस्ट इंडिया कंपनी तो सोनाव वगैरे पारगाव हे पूर्ण अख्खं डोंगर आणि खाडी हे पूर्ण कॅपिस करणार होती. अरे बापरे. आणि चळवळीच्या माध्यमातून मजच्या कार्यकर्त्यांनी तिथे एक माझ्या भावानी वगैरे हे जे मी नावं सांगितली हे सर्व कार्यकर्त्याने तिथे गावागावामध्ये मिटिंग घ्यायला लागले. बरोबर. इथूनची रेती खांडवड्याला जात होती. इथे रेतीचा उपसा होत नव्हता, त्या छोट्या बोटी होत्या आणि इथूनची रेती खांडवड्याला जात होती. आणि खांडवड्यावरून जर आपल्याला हा व्यवसाय आहे तर हा जर याच्यामध्ये पेस्ट इंडिया कंपनी आली आणि ही जर रेती पूर्ण अख्खं सगळं चॉक होणार होतं तर मग कोणाकडे जायचं. बरोबर. तर मग एकच फक्त उपाय होता, तो कालुराम काका होता. बरोबर. तर ती रेती थांबवण्याचं काम हे संघटनेने भूमिसेना आदिवासी एकता परिषदच्या कालुराम काका धोदडेने केलं. बरोबर. तर पुन्हा एकदा मी त्याच प्रश्नाकडे येईन की कालुराम काका धोदडे आता आपल्यामध्ये नाही आहेत, तर कुठेतरी लोकांच्या मनामध्ये तो प्रश्न नेहमीच सळत असतो की आता काका नाही आहेत म्हणजे संघटना संपली. तर असं काही आहे का? नाही, संघटना संपणार नाही. संघटनेचे विचार हा फार मोठे आहेत, अमोल आहेत, अमर आहेत. बरोबर. कारण कुठेतरी कालुराम काकांनी म्हणजे माझ्या अभ्यासानुसार किंवा मला जे माहिती आहे 1960 साल ज्यावेळेस आपल्या लोकांना इतकं काही माहित नव्हतं, शिक्षण नव्हतं, त्यावेळेस काकांनी संघटनेचं काम सुरू केलेलं होतं. त्यावेळेसची ती चळवळ होती. तर एवढं सहज शक्य नाहीये. पण जे आज कालुराम काका नाही आहेत त्याच्यामुळे जे इतर लोक जे म्हणतायत किंवा इतर कानावरती ज्या गोष्टी येतात कालुराम काका नाही आहेत, तर ते एवढ्या सहजासहजी संपणारे विचार आहेत का? नाही, चुकीचं आहे. लोकांची भावना ही चुकीची आहे का आता कालुराम काका निसर्गवासी झाल्यानंतर समाजाचं काय. तर जे कालुराम काकाने मागे पण मी तुम्हाला सांगितलं, कालुराम काकाचे विचार हे अमर राहतील. रक्तामध्ये हजारो कार्यकर्ते काकाने तयार केलेले आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काकाने जो संघर्ष केला, पहिल्यांदा म्हणजे लोकांना एकत्र करण्याचं काम काकाने केलं. त्याच्यानंतर कालुराम काकाच्या जोडीला रामभाऊ वाड होते. अनेक कार्यकर्ते आहेत पण ते नाव मी लक्षात नाही आहेत, लक्षात पण ते परफेक्ट मी नावं सांगू शकत नाही त्यांची. तर अनेक कार्यकर्ते काकांच्या जोडीला काम करत होते आणि काका हे आदिवासी समाजावर त्यांचा एक फोकस होता. बरोबर. त्याच्यानंतर आदिवासी समाज हा एकत्र कसा येईल किंवा यांच्यावर जो होणारा अन्याय अत्याचार ह्याला वाचा कशी फोडता येणार. बरोबर. एक तर ते पहिल्यांदा लग्नगडी होते. हो. लग्नगडी असल्यानंतर मग काकाने एक चळवळीच्या माध्यमातून लग्नगडी कसे सोडवता येतील मग ह्याच्यावर काकाने अभ्यास केला. बरोबर. लग्नगडी सोडवताना काकाने फार संघर्ष करावा लागले, लोकांना एकत्र करावं लागलं, लोकांना गावागावामध्ये जाऊन समजावायला लागलं का तुम्ही लग्नगडी जे राहतात वर्षोनवर्षी तुम्ही जर ते पैसे फेडत राहतील मग तुमचं भविष्य काय, बरोबर, मुलांचा येणारा पिढीचा भविष्य काय. बरोबर. त्या विचाराने काका समाजाच्या माध्यमातून लग्नगडी मुक्त असं एक आंदोलन केलं आणि त्याच्या माध्यमातून लग्नगडी मुक्त करून टाकले आणि तो वर्षोनवर्ष त्याला ते कर्ज फेडायला लागायचे, ते बंद झालं. म्हणजे सावकारीतनं कुठेतरी सावकारातून काकाने बाहेर काढले जातं. त्याच्यानंतर एक पायली जी होती, एक पायली जी मजुरी होती ती काकाने याच्यामधून ती बाहेर काढली. खूप सुंदर. त्या काकाने एक वेतन आयोग चालू केलं. क्या बात आहे, मस्त. हा, ते पैसे मग तुम्ही मजुरी देत असताना तांदूळ भात देत असताना ते भातच त्याने खायचं का, खाण्यासाठी तर आहे पण त्यांना दुसरं काही लागते त्याच्यासाठी मग पैशाचं त्याने किमान वेतन चालू केलं. क्या बात. रोजगार हमीच्या माध्यमातून शासनाकडे जो दुष्काळ पडला, दुष्काळाच्या माध्यमातून पण काकाने फार संघर्ष केला आणि ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ होता त्या ठिकाणी हे रस्ते वगैरे जे होते ना हे काकाच्या माध्यमातून झाले. म्हणजे लोकांना पालघर जिल्ह्यामध्ये जे रोजगार हमी योजना जी सुरू झालेली आहे ती कुठेतरी कालुराम काकांच्या संघर्षानंतर सुरू झालेली आहे. लोकांना रोजगार नव्हता ना. बरोबर, बरोबर. लोकांना खायला खूप कंडिशन बेकार होती, म्हणजे जंगलातून काहीतरी असे हे आणायचे कंदमुळं, बरोबर, आणि असे खायचे आणि ते ज्यांच्याकडे शेती थोडीशी होती ते लोक हे करायचे, म्हणजे भात वगैरे जे काय असेल तर थोडाफार पैसा असतील मजुरी वगैरे करून ते करायचे, पण बाकी जो भूमिहीन आहे त्यांच्यासाठी तर फारच वाईट परिस्थिती होती. बरोबर. काकांनी अशाच पद्धतीच्या खूप चांगलं कार्य केलेलं आहे. अगदी माझ्या कानावरती असं पण आहे की काकांनी जर आवाज दिला तर अक्षरशः हायवे पण बंद व्हायचे आणि सर्व प्रशासन पण ठप्प व्हायचं. काकांचा आवाज, काकांचं कार्य
हे कोणीही करू शकत नाही आणि त्या कार्याला तोडही नाही. बरोबर. अनेक कार्यकर्ते असतील, राजकीय कार्यकर्ते असतील, अनेक अधिकारी वर्ग असतील, मोठे मोठे अधिकारी वर्ग असतील, पण काकाला ते मानणारे होते. बरोबर. आणि काका हा एका कुठे झुकणारे नव्हते. बरोबर. मग ते राजकारण असू दे किंवा कुठे पोलीस यंत्रणा असू दे, बरोबर. अजिबात नाही. कायद्याने चालणारे, रेट्याने चालणारे बरोबर. आणि लोकांना मार्ग दाखवणारे. आपल्या काकांचं आणखीन एक कार्य जे मला आठवतं की बिरसा मुंडाचं जे आज जी प्रतिमा आहे ती कदाचित काकांमुळेच आपल्याला सर्वांना बघायला मिळते. प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये, प्रत्येक शासन दरबारी काकांमुळेच आहे. तर जे तुमच्या मतानुसार की जे इतकं मोठं कार्य आहे ते इतक्या लवकर संपणारं नाहीये आणि ती चळवळ जी आहे ती पुढे सुद्धा सुरूच राहणार आहे. काकाचे विचार पहिल्यांदा 6वी सूची 5वी सूची, हमारे गाव में हमारा राज, हे खूप महत्त्वाचं वाक्य हे आहे. जे काकाने पहिल्यांदा कला पथक चालू केलं क्या बात. तेव्हा मी लहान होतो. हा. मलाही माहिती नव्हतं. काकाच्या जोडीला 8-10 कार्यकर्ते होते. ते घोंगडं वगैरे नेसायचे, हा. लावायचे असं. मग इथे काहीतरी खांद्यावर वगैरे असे टाकायचे. आणि काका त्या कला पथकाच्या माध्यमातून लोकांना जागृत करायचे. हो. तेव्हा पण लोक काय सांगायची काकांना, अरे काकाला संते वेळ लागलाय, काय ना काय संते बडबडतो. असे बरेचसे कार्य लोक काकांना सांगायचे. हमारा गाव में हमारा राज, हे काकाला संते वेळ लागलाय. हमारे गाव में हमारा राज कधी संते आलाय का आणि कोण देणार आहे? बरोबर. म्हणजे आदिवासी समाजातल्या प्रत्येक शेवटच्या घटकाला स्वाभिमानाने जगवण्यासाठी जी हाक होती, हमारे गाव में हमारा राज, हे काळूराम काका कालूराम काकांनी शिकवलेलं आहे. छान. तर त्यांच्या माध्यमातून काका बोलायचे, ह्या ग्रामसभेला तुम्हाला अधिकार येणार आहे, हमारे गाव में हमारा राज. बरोबर. हा ग्रामसभेला तुम्हाला अधिकार येणार आहे. बरोबर. तुम्ही एकत्र या आणि संघटित व्हा, संघर्ष करा. आम्ही हे जनजागृती करतोय, तुम्हाला जागृत करण्यासाठी करतोय. म्हणजे अशा माध्यमातून गावागावामध्ये जाऊन काकाने मग आंदोलन जनजागृती केली आणि ती एवढ्या लवकर संपणं शक्यच नाही, संपणारच नाही. काकाचे लाखोच्या संख्येने मोर्चे असायचे. बरोबर. लाखोच्या संख्येने. सर, आता कुठेतरी असं दिसतंय चित्र की ज्यावेळेस काळूराम काका होते, भूमिसेना आदिवासी परिषद, एकता परिषद ही सर्वस्व खूप संघटित होती. काकाच्या एका हाकेला, जसं तुम्ही म्हणताय की लाखोच्या संख्येने लोक उपस्थित राहायची, आजही राहायची, ते आपण डोळ्यांनी सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण कुठेतरी आदिवासी एकता परिषदेला काही कार्यकर्ते असतील किंवा काही वरचढ, स्वतःला वरचढ समजणारी व्यक्ती असतील, त्यांनी आदिवासी एकता परिषदेला फोडण्याचं काम केलंय का, किंवा आदिवासी एकता परिषदेमध्ये विभागणी केलेली आहे का? आदिवासी समाजाचे विचार काकाने दिलेले हे मंत्र हे वेगळे आहेत, हे लोकांच्या निगडीत आहेत. बरोबर. बाकी लोकांना काय करायचं त्यांचा भाग आहे, ते लोकांच्या विचाराचे हे नाही. बरोबर. म्हणजे ते काळूराम काकांचे विचार नाही ते. बरोबर. ते स्वतःला कुठेतरी आम्ही फार शिकलेले आहोत म्हणून कुठेतरी वेगळंच काहीतरी करत बसायचं, असे काकांनी विचार नाही आम्हाला शिकवले. बरोबर. काकांनी सर्व समाजाला आणि सर्व समाज, इथे ओबीसी असेल, आगरी असेल, कुणबी असेल, जो माणूस असेल, जो भूमीच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काळूराम काका बरोबर दुधळे यांनी जो भूमिपुत्र आहे त्या भूमिपुत्राचा आवाज काळूराम 100% आणि त्याच संघटनेला फोडण्याचं काम जे आहे ते काही आता कार्यकर्ते. काकाने जे अनेक जे संघर्ष केल्यात, आता रीतीचा प्रश्न आपण सांगितला, तिथे आदिवासीच होता का? बरोबर. सर्व समाज होता. म्हणजे सर्व समाजाला सांभाळून घेण्याचं काम हे काकांनी संघटनेने केलंय. आणि संघटनेच्या रेट्यामध्ये म्हणून अनेक भूमिपुत्रांना, म्हणजे ती रीती सांगा, रोजगार सांगा, आणखीन दुसरं काय सांगा, त्यांच्या रेट्यामधून मिळाले. बरोबर. आणि काकाने जे मोर्चे आंदोलन केले, आता वाढवण बंदराला काकाचा तीव्र विरोध. बरोबर. वाढवण बंदराला काकाचा तीव्र विरोध. लास्ट पर्यंत जे हॉस्पिटलमध्ये, ढवळे हॉस्पिटलमध्ये, 7 Hours हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करून आणलं, त्याच्यानंतर काही कार्यकर्ते आपले तिकडे होते, त्यांनाही सुद्धा ते विचारत होते वाढवण बंदरचं काय झालं. म्हणजे लास्ट श्वासापर्यंत, शेवटचा श्वास होता तोपर्यंत त्यांची चळवळ बंद झाली. तोपर्यंत त्यांना बोलतो वाढवण बंदर झालं तर तिथूनची लोक बोलतो उघड्यावर येते. असे काकांचे विचार होते.
म्हणजे तो तिथे पण आदिवासी सर्व समाज आहे, म्हणजे सर्व समाजाच्या विचाराने चालणारी कालुराम काका दोदडे भूमिसेना आदिवासी पण एकता आज काही परिषद. कार्यकर्ते असे दिसत आहेत की जे त्यांच्याच तालमीत तयार झालेले आहेत असं आपल्याला दिसून येतं, त्यांच्याच विचारांचे आहेत असं पण म्हणतात, आणि तरी सुद्धा आदिवासी समाजाला काहीतरी वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करतायत आणि स्वतः आपण मोठे आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. ह्याच्यावर तुम्ही काय म्हणा? 100% ते तसंच आहे, परंतु त्यांचे विचार आणि काकांचे विचार हे जमीन अस्मानचा फरक आहे. लोक काकांच्या विचाराने चालणारी आहे. बरोबर. ही स्टंटबाजी आहे, हा. ही स्टंटबाजी आहे, ती काही जास्त काळ अशी टिकत नाही. बरोबर. हा वैयक्तिक लोकांचा स्वार्थाच्या माध्यमातून काही जो असू शकतो, परंतु खरोखर समाजाचं जर काम करायचं असेल तर सर्व घटकाला एकत्र घेऊन काम केलं पाहिजे. बरोबर आहे. तर ती चळवळ समाजाची, बरोबर. तर ते काकांचे विचार आपण पुढे नेतो असं समजायचं. बरोबर. काकांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आदिवासी समाजाने एकत्र आले पाहिजे. बरोबर. आणि बाकी छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतील, स्टंटबाजी न करताना सर्व घटकाला एकत्र करून ताकद कशी निर्माण होईल ह्याच्याकडे लक्ष दिल्या पाहिजे, स्टंटबाजी न करताना. बरोबर. ही भूमिका काकांनी शिकवलेली. तुम्ही आताच जसं म्हणालात की तुम्ही एक गरीब कुटुंबातला मुलगा, ते एक छोटासा व्यावसायिक, आणि नंतर मग हे तुमचं सामाजिक कार्य. तर येणारी नवीन पिढी जी आहे आपल्या इकडची, जी नवीन पिढी काहीतरी कोणाच्या तरी प्रलोभनांना किंवा कोणीतरी स्टंटबाजी करते, अशा लोकांच्या प्रलोभनाने त्यांच्या गोड गोड बोलणाऱ्या शब्दांना फसते आणि त्यानंतर काहीतरी आपलं एक आक्रमक धोरण स्वीकारते किंवा वाईट वळणाला निघून जाते. तर तुम्ही अशा नवीन पिढीसाठी काय तुम्ही त्यांना मार्गदर्शन कराल? नवीन पिढीसाठी आमचे सर्व जिल्हा परिषद आपले जे नवीन कार्यकर्ते आहेत, भूमिसेना आदिवासी एकता परिषद काकांच्या जोडीला काम करणारे दत्ताराम करबट आहे, अशोक ठाकरे आहे, त्याच्यानंतर चौधरी आहेत, जिल्हा अध्यक्ष दत्ता सांबरे आहे, भरत वायडा आहे, अनेक कार्यकर्ते आहेत, नीता काटकर आहे आणि ठाकरे साहेबांची मिसेस सुद्धा आहे. हे अनेक कार्यकर्ते काकांच्या चळवळीच्या माध्यमातून लोकांच्या जनजागृत करण्यासाठी आम्ही सतत सक्रिय प्रयत्न करत आहोत. आता जे नवीन तालुका अध्यक्ष आहे गणेशजी तांबडी, चांगलं कार्य आहे. बरोबर. कालच त्यांचं एक 2-3 दिवसापूर्वीच त्यांनी खूप मोठी कारवाई प्रशासनाला करायला भाग पाडली. तर त्या संदर्भात थोडक्यात आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही ज्या वेळेस GR कंपनी आणि मॉन्टोकॉर्ग कंपनी ही उत्खनन जे करतात, या तालुक्यामध्ये पण होते, वाडा तालुक्यातही होते, विक्रमगड तालुक्यामध्ये होते आणि डहाणू तालुक्यामध्ये होते. सर्व ठिकाणी उत्खननाचा भाग हा चालू आहे. बरोबर. आणि असे असताना ह्या ओव्हरलोड, म्हणजे कालच्या शूटिंग मध्ये तुम्ही बघा, फोटोमध्ये बघा, लोकांच्या चालत असताना लोकांच्या डोकीवर पडलेले दगड मुरुम पडते, शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये धूळ जाते, त्यांच्यावर माती पडते, प्रशासकीय जिबात लक्ष लावत नाही. त्यावेळेस ते अगदी, आणि हे बघत असताना वारंवार आम्ही सांगत आलेलो आहे, गणेश तांबडी साहेबांनी एक विद्यार्थ्याचं ऍक्सिडेंट होत होतं त्या गोवाड्याच्या घाटामध्ये, साखऱ्याचा मुलगा आहे, आणि ते ऍक्सिडेंट होत असताना हा मनोरला तिकडे जात असताना त्याला ते समोर दिसलं, आणि चळवळीचा कार्यकर्ता कुठे थांबू शकत नाही, काकांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता. तर त्याला असं वाटलं का ह्या ओव्हरलोडच्या गाड्या तातडीने ब्रेक मारला ते थांबू शकत नाही, काहीतरी भूमिका आपल्याला घ्यावं लागेल. ते अडवताना मला तातडीने त्यांचा फोन आला. बरोबर. कोणतंही काम करत असताना माझ्याशी ते संपर्क साधतात. मी त्याला सांगितलं का तांबडी साहेब, जेवढे आपले कार्यकर्ते असतील तेवढे त्या ठिकाणी बोलवा, मी 10 मिनिटात पोहोचतोच. मी तहसीलदार साहेबांना फोन केला, तिथूनचे मंडल अधिकारी त्यांच्याशी संपर्क साधला, तलाठीशी संपर्क साधला, मीडियावाल्याशी संपर्क साधला, आणि असे सर्व महसूल यंत्रणा असेल आणि आदिवासी भूमिसेना आदिवासी एकता परिषदेचे कार्यकर्ते असतील का, हा जो याच्यामध्ये शासनाची फसवणूक असेल आणि बाकी जनतेला याचा त्रास होत असेल तर हे कुठेतरी थांबल्या पाहिजे. म्हणजे पुन्हा एकदा काकांनी जी आपल्या प्रत्येकाच्या नसानसामध्ये जी भरलेली चळवळ आहे, 100% कुठेतरी गणेश तांबडेंनी पटकन जागृत झाली आणि त्यांनी त्या ठिकाणी प्रशासनाला कारवाई करायला भाग पाडला. सर, मी आणखीन एक विचारेन की भूमिसेना आदिवासी एकता परिषदेचं पुढचं विजन काय?
किंवा ह्याच्या नंतरची तुमची वाटचाल कशी असणार आहे? कारण की काही जरी केलं तरी काकांचे विचार हे आपल्या 100% सोबत आहेत, पण आता कुठेतरी आपले काका नाही आहेत आपल्यासोबत. आणि असं असताना इतका मोठा मॉब, पुन्हा ती लाखोची जनसंख्या आपल्या सोबत असावी, कारण की तो जो आवाज होता, काकांचा आवाज होता, तो प्रशासनाला सुद्धा वचक आणणारा आवाज होता, प्रशासनाला सुद्धा सामान्य नागरिकांची दखल घेणारा आवाज होता. आणि तो आवाज आता आपल्या सोबत नाहीत, पण त्यांचे विचार आहेत आपल्यासोबत. तर ह्याच्या पुढची वाटचाल जी आहे ती थोडक्यात आम्हाला सांगा, की आदिवासी एकता परिषद भूमिसेनेची वाटचाल कशी आहे? पुढची वाटचाल याच्यामध्ये तुम्हाला खरं सांगायला गेलं तर सकाळपासून आम्ही जे घरातून निघत असताना आम्ही दिवसभर आम्ही लोकांच्या संपर्कात असतो. बरोबर. कार्यकर्ते कसे घडवता येतील, पक्ष पार्टी नाही. बरोबर. अनेक पक्षामध्ये आपले आदिवासी बांधव आहेत, त्यांना एकत्र कसं करता येईल. बरोबर. पक्ष जेव्हा पक्ष पार्टी येईल तेव्हा त्या ठिकाणी पक्षाचं काम करावं, व समाज म्हणून तो घटक म्हणून एकत्र येण्याचं काम कसं करता येईल याच्यावर आम्ही फोकस ठेवलेला आहे. आता हे धानिवरीचं प्रकरण, बडोदरा एक्सप्रेसचं, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाला घरातून बाहेर काढलं. हे बघवत नव्हतं. मस्तान नाक्याला काकाला आम्ही शोधून आम्हाला 1.5 तास झाला. त्या मस्तान नाक्याला मी जाताना काकाचा फोन एका हॉटेलच्या याच्यामध्ये काउंटरवर होता. काका बाहेर गेले, काकाला हे माहिती नव्हतं. मग काका असे विचाराने कोणी कार्यकर्ते आले का ते जातात. बरोबर. तर फोन केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं का हा जो फोन आहे काका इथेच जेवून गेल्यात, पण ते कुठेतरी आजूबाजूला असतील. मग सर्व कार्यकर्ते आम्ही काकांच्या तिथे पोहोचलो आणि काकाला शोधलं. धानिवरीचं प्रकरण मोबाईलवर काकांना आम्ही दाखवलं, काकांचा आदेश घेतला. काका हे भयानक प्रकरण आहे, तर मग ह्याला वाचा फोडण्यासाठी आपण काय करावं लागेल. काकांना सांगितलं, काका तुम्ही सांगा, त्याची जबाबदारी पूर्ण आम्ही घेतो. काकाने सांगितलं का तुम्ही सर्वांना कॉन्टॅक्ट करा. आमदार निकोले साहेब होते, त्यांना कॉन्टॅक्ट केला. आमदार भुसारा साहेब होते, त्यांनाही कॉन्टॅक्ट केला. आमदार राजेश पाटील होते, त्यांना कॉल केला. आमदार श्रीनिवास वनगा होते, त्यांनाही कॉन्टॅक्ट केला. म्हणजे सर्व आमदार हे राजकीय पक्षातले होते, पण तो नाही. एक समाज म्हणून घटक मधून त्या ठिकाणी जो त्या धानिवरीच्या महिलेवर अन्याय झालाय हा सहन करू शकत नाही, डोळ्यासमोर बघू शकत नाही. म्हणजे अशा कंडिशन मध्ये तो जनजागृत करण्यासाठी आणि मॉब आम्ही पूर्ण मग मिटिंगी घेतल्या. बरोबर. आणि समाजाला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी असेल तर त्या ठिकाणी सर्व एका ताकदीने आम्ही गेलो. अशा पद्धतीने आम्ही काम केलं. बरोबर. सर, अजून एक तुम्हाला मी प्रश्न, आणि मला वाटतं हा शेवटचा प्रश्न आहे माझा, की आपण ज्यावेळेस हे कार्य करता त्यावेळेस आपल्या आजही अनेक गोरगरीब जनतेवरती, आदिवासी समाजावरती किंवा इतर जे काही समाज आहेत त्यांच्यावरती अन्याय करणारं प्रशासन असेल, किंवा काही अर्थी राजकीय पुढारी वगैरे असतात, किंवा काही आजही अशी लोक आहेत का जी कमजोर आहे म्हणून त्याच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतात, दबाव तंत्र निर्माण करतात, त्याच्या जमिनी त्याला न विचारताना बळकवण्याचा प्रयत्न करतात, की कधी बरेचसे असे मुद्दे आहेत. तर मग ह्या सगळ्या लोकांच्या पाठीशी आदिवासी एकता परिषद भूमिसेना कशी उभी राहील? हीच काकाने शिकवण दिलेली. हा जो मुद्दा तुम्ही सांगितला का बाकी जो समाज आहे, बाकी जो घटक आहे त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला तर कशा पद्धतीने राहील, हीच काकाची शिकवण. अशाच पद्धतीने जो गरीब अन्याय अत्याचार ज्याच्यावर होत असेल, तो आदिवासी असो, इतर कोणत्या जाती धर्माचा असो, पण ज्याच्यावर अन्याय अत्याचार झाला त्याच्या पाठीशी तुम्ही उभे राहा. संघटनेचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही त्याला ताकद द्या. ही काकाची शिकवण. आणि मी अशी अपेक्षा करू शकतो का की आज काका नसले तरी त्यांचे विचार त्याच ताकदीने संपूर्ण सामान्य जनतेच्या सोबत असतील? आज आम्ही युवा पिढी जी आहे, युवा पिढीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल, पूर्ण जिल्हाभर आम्ही फिरतोय. आणि आताची 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालेली मुलं घरी आहेत. बरोबर. जी काही नोकऱ्या नाही, त्या मुलांना कशा पद्धतीने आपल्या जोडीला आणता येईल, बरोबर, समाजाच्या जोडीला कशा पद्धतीने आणता येईल, हे आमचे विचार चालू आहेत. बरोबर. ज्या माध्यमातून जे अनेक पक्ष पार्टी ग्रॅज्युएशन झालेले मुलांना आम्हाला आश्वासन देतात, ते संघटना एवढी काही मोठी नाहीये त्यांना नोकऱ्या देणं, ते संघटनेच्या हातामध्ये नाहीये, परंतु त्यांना ताकद देऊ शकते. बरोबर. तुम्ही घाबरू नका, आम्ही संघटना तुमच्या पाठीशी. फक्त अन्याय अत्याचार नाही तर आता व्यावसायिक घडवणं किंवा त्यांना नोकरीसाठी जरी काही असलं तरी सुद्धा संघटना ही सर्वसामान्यांच्या पाठीशी आहे. ह्या माध्यमातून, ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही युवा तरुणांना संघटनेबाबतीत काय आवाहन करू इच्छिता? युवा तरुणांना आपला एकच आव्हान आहे का जे काकाची चळवळ
अमर ठेवायची आहे. हम्म. काकाचे जे विचार समाजामध्ये युवा पिढीच्या कशा याच्याप्रमाणे आपल्याला त्यांना जनजागृती करता येईल, हम्म. ह्या माध्यमातून आम्ही पूर्ण जिल्हाभर फिरतो हम्म. आणि गावागावामध्ये आम्ही समजवून सांगतो आणि त्यांना समजवायची गरजच नाही. बरोबर. ऑलरेडी त्या लोकांनी संघर्ष हे बघितलेलं आहे बरोबर. आणि चळवळ, मोर्चे, आंदोलन हे बघितलेलं आहे. हम्म. पाण्याचा प्रश्न असेल, खूप मोठे मोठे अनेक प्रश्न काकाने हाताळले. बरोबर. जंगलाचा जंगल जमीन हे पाणी आपल्याला वाचवायचं हे असेल. वाचवायचं असेल, निसर्ग वाचवायचा असेल तर कोण नाही वाचू शकतात, फक्त आदिवासीच वाचू शकतो. हो, आणि ते सुद्धा काकांचे ते विचार काकाचे विचार विचार वाचू शकतात. विचाराचे त्यामुळे विचार करेन. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सर्व तरुण पिढीला आवाहन करू इच्छिता की सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि ते सुद्धा काकांच्या विचारांनी एकत्र येणं गरजेचं आहे. तर ह्या कार्यक्रमामध्ये सर तुम्ही आलात, आदिवासी एकता परिषद भूमिसेनेचे जे काही विचार काळूराम काका, निसर्गवासी काळूराम काकांचे जे विचार होते ते तुम्ही दिलखुलासपणे या ठिकाणी मांडलेत. एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती ते अगदी संघटनेचा कार्यकर्ता, हा जो तुमचा जीवन प्रवास होता तो तुम्ही थोडक्यात आमच्या समोर मांडलात. सर खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचे की तुम्ही आपल्या कार्यक्रमामध्ये आलात आणि व्यक्त झालात. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू.